नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची ही रेसिपी चवीला खरंच खूप छान लागते, म्हणजे मला तरी खूप आवडली होती। तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय कराल। यासाठी मी 2 बटाटे बॉईल करायला ठेवले आहेत। यासाठी मी 6 ब्रेड घेतलेले आहेत। सर्व ब्रेडचे जे ब्राउन पार्ट आहेत ते काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व ब्रेड्सचे काढून घ्यायचे आहेत। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे। आता हे जे ब्राउन पार्ट्स आपण कट करून घेतले होते ब्रेडचे, ते मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांचा ब्रेड क्रम्स तयार होईल। याला आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते। याला साइडला ठेवून द्यायचं आहे। आता एक बाउल मी घेतलेला आहे। यामध्ये 1.5 चमचा मैदा घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे। याची थोडी पातळ पेस्ट बनवायची आहे, फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही। अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 पडी तेल घातलेलं आहे। तेल तापू द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालते आहे, जिरं घालायचं आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा होऊ द्यायचा आहे थोडा। यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूण पेस्ट मी रेडीच करून ठेवते आधीच। बॉईल केलेले बटाटे सोलून घेतलेले आहे। आता यांना व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता। बटाटे फार गरम होते, त्यामुळे मी स्पूनने याला बारीक करून घेते, किंवा हातानेही चुरू शकतात। कांदा झालेला आहे। यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, धनेपूड आणि थोडीशी जिरेपूड घातलेली आहे। 1.5 चमचा तिखट मी या ठिकाणी वापरलेला आहे, लाल मिरची पावडर। आता यामध्ये बॉईल बटाटा जो मॅश केलेला होता तो घालायचा आहे आणि याला परतून घ्यायचा आहे। हे यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर न वापरता हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात। चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड केली आहे। यामध्ये गरम मसाला सुद्धा टाकू शकतात। आता ही भाजी झालेली आहे, याला मी काढून घेते। भाजी थंड होऊ द्यायची आहे। मी घेतलेला आहे आता पोळपाट, त्यावर ब्रेड ठेवायचा आहे आणि ब्रेडला लाटण्याने थोडं प्रेस करून लाटून घ्यायचा आहे। थोडा तो थीन होईल।
आता यावर जी भाजी आपण बनवून घेतली होती ती ठेवायची आहे आणि साईडला ठेवायची आहे, सेंटरला नका ठेवू. आणि आता हा ब्रेड या ठिकाणी रोल करून घ्यायचा आहे. एंडिंगला जे मैद्याचं पेस्ट आपण बनवलेली होती ते या ठिकाणी लावायचं आहे, जेणेकरून तो रोल सुटणार नाही, चिपकून राहील. त्या असेच मी 6 ब्रेड रोल तयार करून घेतलेले होते. यातले एक एक रोल घेऊन जे मैद्याचं पातळ पेस्ट आपण बनवलेली होती त्यामध्ये यांना बुडवायचे आहेत आणि यावर ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचा आहे की जेणेकरून ते खूप छान कुरकुरीत लागतील. अशा प्रकारे तेल मी पॅनमध्ये तापायला ठेवलेलं होतं. तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये रोल फ्राय करायला टाकायचे आहेत. त्यांची साईड पलटून घ्यायची आहे. हे ब्रेड रोल गरम गरम खायला खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात. अशाच प्रकारे दुसरा सुद्धा रोल मी इथं फ्राय करून घेणार आहे. मीडियम फ्लेमवर यांना फ्राय करून घ्यायचे आहे. असे सर्व ब्रेड रोल मी फ्राय करून घेतलेले होते. दिसायलाच खूप छान कुरकुरीत दिसत आहे, चवीला तर अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.